नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे, लेखक पुष्पलता कृषी घटक इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. कृषी बांधवांनो, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आनंदाची बातमी की 2005 पासून एक चर्चेला विषय घेतला होता. कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार साहेब त्यावेळेस सत्तेमध्ये असताना कृषी मंत्री होते. तेव्हा हा विषय चालला होता की पहिलीपासून ते 10वी-12वी पर्यंत स्पेशली कृषी हा विषय या अभ्यासक्रमामध्ये असावा. त्या धर्तीवरती आता कुठेतरी हालचाली दिसायला आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि प्रत्यक्षात येताना ते दिसत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्या संबंधित आजचा हा व्हिडिओ आहे. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आताची स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी न्यायालयीन भरती महाराष्ट्र शासनाच्या या न्यायालयाची भरती छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असेल, नागपूर खंडपीठ असेल, मुंबई असेल, या ठिकाणी शिपाई आणि क्लर्कची मोठ्या प्रमाणावरती भरती निघालेली आहे आणि इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून अल्पदरामध्ये बॅच देण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील खेडेगावातील विद्यार्थ्याचं स्वप्न साकार व्हावं, त्याच्यापर्यंत स्पर्धा परीक्षेचं शिक्षण पोहोचावं, त्यालाही यशाची गोडी चाकले भेटावी आणि त्यालाही यशाचा गुलाल हा त्याच्या खांद्यावरती पडावा, या दृष्टिकोनातून त्याला आर्थिक चणचण भासू नये म्हणून ह्या बॅच अल्पदरामध्ये देऊ केलेल्या आहेत इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, शिपाईची 99 रुपयाला बॅच आहे आणि क्लर्कची 499 रुपयाला बॅच आहे. रेकॉर्डेड बॅच आहेत. तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ह्या रेकॉर्डेड बॅच आपण विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये देण्यात आलेल्या आहेत. ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. तुम्हाला काही जर अडचण आली तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून या बॅच बद्दल तुम्ही पूर्णपणे माहिती घेऊ शकता. आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया आपण. शालेय अभ्यासक्रमामध्ये जो काही विषय समाविष्ट केलेला आहे कृषी विषय, ही आनंदाची बातमी. आणि हा विषय समाविष्ट करत असताना मी या मायबाप शेतकऱ्याच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, ॲग्रिकॉजच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं सरकारचा आभार मानेन की हा विषय या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये समावेश केला. आनंदाची बाब आहे, आनंदाची गोड बातमी देखील आहे. विद्यार्थी मित्रांनो, शालेय अभ्यासक्रमामध्ये पुढील वर्षापासून पुढील येणाऱ्या आता हे जे चालू होईल शैक्षणिक वर्ष तेव्हापासून या ठिकाणी कृषी हा विषय समाविष्ट केलेला आहे. राज्य शिक्षण अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या अंतर्गत शालेय शिक्षणात कृषीचा विषय समावेश करण्यात येणार आहे. त्यावर सर्वांगीण विचार करण्यासाठी या ठिकाणी बैठक देखील बोलवली होती. हरकती सूचना मागवल्या होत्या. पुढील वर्षापासून हा अभ्यासक्रम या ठिकाणी या अभ्यासक्रमामध्ये सुरू करण्यात येईल आणि अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या ठिकाणी दिलेली आहे. गेले काही वर्षापासून कृषी हा विषय शालेय अभ्यासक्रमामध्ये सुरू करण्यासाठी विचारविनिमय चालू होता. शालेय शिक्षणातील विविध वयोगटांना हा अभ्यासक्रम या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांवरती लागू करण्यात यावा, याकरता बैठकी झाल्या होत्या, हरकती मागवल्या होत्या आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने आता जो काही जो विषय कृषीमध्ये जो काही आराखडा तयार केला, त्या आराखड्यामध्ये 1ली ते 5वी पर्यंत विषयाची तोंड ओळख आणि 6वी नंतर व्यापक अभ्यासक्रम असावा, अशी या अपेक्षा या क्षेत्रातील तज्ञकडून व्यक्त केली होती. जी काही तज्ञ मंडळी या ठिकाणी नेमली होती त्यांनी जे काही त्याच्यावरती हरकती मागवण्यात आल्या होत्या आणि मग त्या वयोगटाला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हा कृषी विषय त्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे, अशी गोष्ट या ठिकाणून आपल्याला दिसून येते. त्यावर काम सुरू असून हरकती व सूचनांचे विश्लेषण केल्यानंतर अभ्यासक्रम अंतिम केला जाणार आहे, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. विद्यार्थ्यांना माती, पाणी, नैसर्गिक संसाधने, वनस्पती तसेच प्राण्यांची माहिती देण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, नवीन कल्पनांचा आधार घेतला जाईल, अशा पद्धतीने अभ्यासक्रम करण्याची सूचना आलेल्या आहेत, असे भुसे यांनी सांगितले. मी या ठिकाणाहून सांगेल, मी स्वतः स्वप्नील भंडारे. हा जो कृषी विषय या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, त्याचं पत्राद्वारे मंत्र्यांचं सर्वांचं अभिनंदन देखील केलेलं आहे. आता अपेक्षा एकच राहिलेली आहे शासनाकडून. हा जो काही शेतकरी वर्ग आहे, या शेतकरी वर्गाचे विद्यार्थी या ठिकाणी ॲग्रिकल्चरमध्ये त्यांचं शिक्षण घेतलेले आहेत आणि आता काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील करत आहेत. तुमच्याकडे आस लावून बसलेला आहेत. हा जो कृषी विषय या ठिकाणी समावेश करण्यात आला, मग कृषीमध्ये शिक्षण घेतलेला विद्यार्थी, ॲग्रिकल्चर असणारा विद्यार्थी या ठिकाणी कृषी शिक्षण शिकवण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक असावा म्हणून ॲग्रिकल्चरमध्ये शिक्षण झालेल्या विद्यार्थ्याचा समावेश कृषी शिक्षक म्हणून देखील भरती व्हायला पाहिजेत. येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला कुठेतरी याबाबत विचार करणं गरजेचं आहे आणि शासनाला या गोष्टीसाठी भाग पाडावं लागेल. कोणत्या मार्गाने भाग पाडता येईल? एका संविधानिक आणि कायद्याच्या मार्गाने या ठिकाणी शासनाला या गोष्टी करता की आपल्या सर्व ॲग्रिकॉजसाठी हा कृषी विषय समावेश झाला, परंतु कृषी शिक्षक या ठिकाणी
आपला ॲग्रिकॉसच बांधव या ठिकाणी असावा. डिप्लोमा, डिग्री, MSc ॲग्री, PhD झालेले अनेक असे बांधव आहेत की आज सरकारी नोकरीच्या शोधामध्ये आहेत आणि ही संधी या ठिकाणी उपलब्ध होईल. बघा मागील काही दिवसामध्ये उपोषण देखील झाली याकरता की आपल्या कृषी बांधवांना, जसं सिव्हिल इंजिनियर झालेला स्टुडंट या ठिकाणी नंतर कंस्ट्रक्शनचं गव्हर्नमेंटचं लायसन या ठिकाणी काढतो, तसं आपल्या बांधवांना देखील त्याच्याकरता कृषी सेवा केंद्र टाकण्याकरता लायसन मिळतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अजून पुढची स्टेप म्हणून आपल्या ॲग्रिकल्चर मध्ये सुद्धा जे काही विविध कामे चालू असतात त्याच्याकरता ॲग्रिकॉसला ते लायसन या ठिकाणी मिळणं खूप गरजेचं आहे. त्याकरता सुद्धा आपण आवाज उठवला होता कृषी पदवीधर संघटनेमार्फत, की जे त्याचे अध्यक्ष चोंदे साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उपोषण देखील केलं होतं. आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी होतो. परंतु मित्रांनो, ॲग्रिकॉसला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि तो ॲग्रिकॉस हा शासनाच्या माध्यमातून कुठेतरी पुढे आला पाहिजे, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, तो कुठेतरी बेरोजगार राहू नये. बघा विद्यार्थी मित्रांनो, याकरता सुद्धा कुठे लढा उभारला होता, तो सक्सेस झाला. पण विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे जाऊन याकरता सुद्धा उपलब्ध हा लढा उभारावा लागेल आणि कृषी शिक्षक भरतीचा जो विषय मिटला, आपल्या बांधवांना जर यातून नोकरी मिळाली तर अजून पुढे जाऊन खूप चांगल्या नोकरी या ठिकाणी मिळून जातील. विद्यार्थी मित्रांनो, तुर्तास एवढंच मी या ठिकाणी थांबतो. जर काय अपडेट हाती लागली तर मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कळवली जाईल. तुर्तास मी या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.